DJ Gary. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इथे मिळून जाईल. तर मित्र, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा तिथं चॅनल जॉईन करून तुम्ही इथं ॲप जो तो इथं डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या व्हिडिओसाठी आज जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर का तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जे ते व्हिडिओचं मटेरियल अपलोड होत असतं तर तिथून सुद्धा तुम्ही तर डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र, अजूनही जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा जे फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले काही व्हिडिओज आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथं सर्व जे VPN असते ते आपल्याला इथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकून आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इथे इमेज दिले, तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं काय करायची, आपल्याला इथं 30 सेकंदापर्यंत त्या इमेजची लेअर जी असेल ती आपल्या इथं घेऊन यायची. त्यानंतर आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला इथं येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर ओरलीमध्ये जाऊन ॲडवर ओरलीमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही कशा प्रकारचा इथं तुम्हाला इथं व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर याचा जो काही इथं ॲड असेल तो सर्व ते आपल्या इथे एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तिथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर त्यासाठी आता आपल्याला इथं बिट 2 वरती जे तिथे येऊन जायचं. बिट 2 वरती आल्यानंतर इथे स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जे आपल्या इथे येऊन जायचे. तर बिट 3 वरती आल्यानंतर इथं आपला जो इमेज असेल तिथे स्प्लिट करा. परत आपल्या इथे बिट 4 वरती जे तिथे येऊन जायचे. बिट 4 वरती येऊन इथेच परत स्प्लिट करा. तर मित्र, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढं काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर तर आपल्याला बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करायचा आहे. डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर आपल्या रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जायचे. रिप्लेच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या इथं फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या आणि अशा प्रकारे आपली इमेज जी असतील ती इथं रिप्लेस करून घ्या. तर मित्र, तुम्हाला आता इथं इमेजेस कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता इथं आपले जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेस तुम्ही इथे रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ब्राईट स्लाईड हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा. तर तो इथं अप्लाय केल्यानंतर आपल्या परत थर्ड इमेजवरती येऊन आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर जे आपल्या इथं इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो काय करायचं आहे, वरती तुम्ही इथं ॲनिमेशन बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं जे ॲनिमेशन जे असेल तिथं अप्लाय करून टाका मित्र. परत नंतरचा जो तो आपला इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं डिस्टार्ट लेफ्ट द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टार्ट राईट द्यायचा. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं डिस्टार्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टार्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन आपल्याला इथं डिस्टार्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं आपल्याला डिस्टार्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला इथं पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत आपल्याला जो काही इथं शेवटचा इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं बघा स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. तर मित्र, अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही ॲनिमेशन होते ते सर्व इथे देऊन झाले. त्यानंतर आपले इथे इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे. तर ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचे. ओके, तर मित्र, आता आपल्या इथे इमेजेसला जे ते इफेक्ट द्यायचा आहे तर तो देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक आपल्याला इथं मिस्ट्री शो अशा प्रकारचा एक तर भेटेल इथं इफेक्ट तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3 स्प्लिट फ्लॅश अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक आपल्या इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता. वेस्टर्न ॲक्शन अशा प्रकारचा जो एक इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बोकन बीजे अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे 13 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपला बीजी पॅचिंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरेची जी असेल ती आपली इथे 16 सेकंदापर्यंत करायची. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथं बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर रिसर्च अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत करा. परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये यायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला क्विक क्लोनिंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची शेवटपर्यंत इथं करून घ्या मित्र. तर मित्र, अशा प्रकारे जो आपलाच इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा इथे व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र, आपले जे त्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ
व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपले YouTube चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या YouTube चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंड निवडायचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.